नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. तर रेषीय समीकरणांमध्ये पुढील उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 5m - 3n = 19 आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे m - 6n = -7. तर सर्वप्रथम दिलेल्या समीकरणांना नंबर देऊ. पहिलं समीकरण आहे बघा 5m - 3n = 19. हे समीकरण 1 होईल. दुसरं समीकरण आहे m - 6n = -7. हे समीकरण 2 होईल. तर समीकरणांना नंबर दिल्यानंतर आपण m चा सहगुणक सारखा आहे का बघितलं तर आपल्याला m चा सहगुणक सारखा नाही सापडला. नंतर आपण n चा सहगुणक सारखा आहे का बघितलं तर आपल्याला n चा देखील सहगुणक सारखा सापडला नाही. पण आपल्या एक लक्षात आलंय, जर n चा सहगुणक काला आपण 2 न गुणलं म्हणजे 2 न गुणलं या सर्व समीकरणाला, तर इथं 2 न गुणल्यामुळे 6n तयार होईल. म्हणजे समीकरण दोन्ही सारखे होतील. म्हणजे आपल्याला समीकरण फक्त समीकरण 1 ला 2 ने गुणून समीकरण 1 ला फक्त आपल्याला 2 न गुणायचं आहे. जे गुणल्यानंतर काय होईल बघा, 2 न गुणल्यामुळे 10m वजा चिन्ह, 2 न गुणल्यामुळे 6n बरोबर 19 × 19 19 2 38. हे समीकरण 3 नंबर बनल. हे बनलेलं 3 नंबर समीकरण आणि 2 नंबरचं समीकरण बघा, दोन्हीमध्ये 6n 6n आणि दोघायला वजा चिन्ह आहे. दोघांना सारखे चिन्ह असतील तर वजाबाकी करायची. आपल्याला समीकरणांची काय करायची, वजाबाकी करायची. वजाबाकी करून असं लिहायचंय. मग आपण लिहू समीकरण 2 व 3 ची वजाबाकी करू. दोन आणि 3 ची वजाबाकी करून तर समीकरण 2 आपण लिहून घेऊ. जे दिलेलं आहे बघा आपल्याला m - 6n बरोबर -7 आणि समीकरण 3 जे आपलं आलेलं आहे 10m - 6n बरोबर 38. तर यांची वजाबाकी करून म्हणल्यावर याचं चिन्ह बदलून वजा होईल, याचं चिन्ह बदलून अधिक होईल, याचं चिन्ह बदलून वजा होईल आणि 6n 6n कॅन्सल होऊन आपल्याकडे राहते ना m मधून 10m गेले तर -9 येईल. मोठ्या संख्येचं चिन्हामुळे वजा आणि बरोबर या दोघांना वजा चिन्ह असल्यामुळे बेरीज होईल आणि ती बेरीज येईल -45. हे 9 इथं गुणाकारात आहेत म्हणजे m बरोबर -45 भागिले होतील -9. वजा वजा कॅन्सल आणि 9 च्या पाड्यात 45, 9 5 45. m ची किंमत आली आपल्याकडं 5. m ची किंमत आल्यानंतर आपण काय करतो, m बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 नाही तर 2 नाही तर 3 मध्ये ठेवायची. तर आपण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवून समीकरण 1 मध्ये ठेवू. तर समीकरण 1 मध्ये जर आपण m ची किंमत ठेवली तर आपल्याला काय मिळेल ते बघून घेऊयात. समीकरण 1 नंबरचं लिहून घेतो. समीकरण 1 लिहिलेलं आहे आपल्याकडे 5m - 6n बरोबर 19 आणि त्या समीकरणामध्ये जिथं m दिसतो तिथं आपल्याला 5 ठेवायचे. हे पहिले 5 जशाला तसे m च्या जागेवर आपण ठेवले 5, दोघात चिन्ह नाही म्हणजे गुणाकार, वजा 6n जशाला तसे बरोबर 19. 5 5 25, 5चा 5 संघ गुणाकार 25 झाला, वजा 6n बरोबर आले 19. आता हे 25 अधिक मध्ये इकडे गेल्यावर तर काय येते, वजा 6n बरोबर येते 19 वजा 25. मग वजा 6n बरोबर 19 मधून 25 जात नाहीत, मग 25 मधून 19 गेले, 6 राहिले. परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह वजा असल्यामुळे वजा 6 आले. हे वजा 6 इकडे गुणाकारात आहेत. इकडे आल्यावर n बरोबर वजा 6 भागिले वजा 6 आलं आणि n बरोबर हे वजा वजा कॅन्सल पहिल्यांदा आणि 6च्या पाड्यामध्ये 6
6 एक 6 म्हणजे यांची किंमत आपल्याकडे 1 आली. आणि म्हणजेच आपली उकल काय आलेली आहे 5 आणि 1. आपली उकल आलेली आहे 5 आणि 1. तर विद्यार्थी मित्रांनो असंच पुढील उदाहरण देखील आपल्याला बघायचं आहे, जे आपल्याला समीकरण दिलेलं आहे 5x अधिक 2y बरोबर -3. आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे x अधिक 5y बरोबर 4. तर सर्वप्रथम आपल्याला समीकरणांना 1 आणि 2 नंबर द्यायचा आहे. जो समीकरण होईल 5x अधिक 2y बरोबर -3 हे समीकरण 1 होईल. आणि दुसरं समीकरण आहे x अधिक 5y बरोबर 4 हे समीकरण 2 होईल. तर बघा x चे सहगुणक सारखे नाहीत, y चे देखील सहगुणक सारखे नाहीत आणि एकमेकांच्या पाड्यात येणारे देखील नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं, y च्या सहगुणकानं समीकरण 1 ला गुणायचं आहे. म्हणजे आपण लिहावं लागेल समीकरण 1 ला 5 ने व 2 ला समीकरण 1 मधील y च्या सहगुणकानं गुणायचं आहे. म्हणजे 2 ला 2 ने गुणल्यानंतर काय होईल बघा, समीकरण 1 ला 5 ने गुणायचं आहे त्यामुळे होईल 5 5 25 x अधिक चिन्ह 5 1 5 5 2 10 y बरोबर चिन्ह आणि त्यानंतर वजा चिन्ह आहे तर वजा चिन्ह आणि 5 5 त्रिक 15 हे समीकरण 3 नंबरचं बनेल. 4 नंबरचं समीकरण काय बनेल बघा, या समीकरण 2 ला कितनं गुणायचं आहे 2 न, इथं काय नाही म्हणजे 1 आहे, बे 1 बे म्हणजे 2x अधिक चिन्ह बे 5 10 y बरोबर चिन्ह आणि बे 4 8 आणि हे समीकरण 4 होईल. तर लक्ष द्या 25 आणि इथं 2 हे तर काही सारखे झाले नाही, पण हे 10y हे दोघं सारखे झालेत. मग याचे चिन्ह जर बघितले आपण तर दोघांना सारखे चिन्ह असतील, सारखे चिन्ह आहेत. म्हणजे सारखे चिन्ह जर असतील तर आपल्याला काय करावं लागते, वजाबाकी करून असं लिहावं लागतं. म्हणजे आपल्याला लिहावं लागेल समीकरण 3 व 4 ची वजाबाकी करून समीकरण 3 व 4 ची वजाबाकी करून समीकरण 3 लिहून घेतो, जे दिलेलं आहे 25x अधिक 10y बरोबर -15. आणि समीकरण 4 लिहून घेतो, जे आहे आपल्याकडे 2x अधिक 10y बरोबर 8 समीकरण 4. आणि यांची वजाबाकी करताना खाल्ल्याचे चिन्ह बदलून घ्यायचे, अधिक असेल तर वजा, अधिक असेल तर वजा होईल, अधिक असेल तर वजा चिन्ह होईल. मग 25 मधून 2x गेले 23x राहिले, 10y मधून 10y गेले कॅन्सल, दोघांना वजा चिन्ह असल्यामुळे बेरीज होईल आणि 15 मध्ये 8 टाकले वजा 23 होतील मोठ्या संख्येच्या चिन्हामुळे. 23 इकडे गुणाकारात आहेत म्हणजे x बरोबर येतील वजा 23 भागिले 23, गुणाकारातले 23 भागाकारात येतील. म्हणजेच x बरोबर 23 च्या पाड्यात 23 23 1 23, पण एकदा वजा चिन्ह आल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह म्हणजे x बरोबर आलाय वजा 1. मग आपण काय करणार, x बरोबर वजा 1 ही किंमत समीकरण 1 2 3 कोणत्याही समीकरणात ठेवायची. आपण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू. तर समीकरण 1 लिहून घेतो, जे दिलेलं आहे 5x अधिक 2y बरोबर -3. यामध्ये x च्या जागा वजा 1 ठेवायचे, हे काही x ची जागा नाही म्हणजे 5 जशाला तसे, इथं x आहेत म्हणजे x च्या जागेवर आपण ठेवले वजा 1, दोघात चिन्ह नाही म्हणजे गुणाकार, अधिक 2y जशाला तसे आणि बरोबर -3 जशाला तसे. 5 1 5, पण एकदाच वजा चिन्ह आल्यामुळे वजा 5, एक वजा आणि एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्या असेल आणि त्या दोघांचा गुणाकार केला तर ऋण येतो, म्हणून 5 1 5 पण ऋण 5 अधिक 2y
बरोबर -3. हे -5 वजामध्ये तिकडे गेल्यावर 2y बरोबर -3 अधिक 5. मग 2y बरोबर 5 मधून 3 गेले, 2 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक असल्यामुळे द्यायची गरज नाही. आणि मग y बरोबर 2, हे गुणाकारातले 2 इकडे भागाकारात येतील आणि y बरोबर b. म्हणजे या समीकरणाची उकल आपल्याला द्यावा लागेल. उकल होईल -1, -1 आणि 1 असं या समीकरणाची उकल होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असंच आपण पुढील उदाहरण एक पाहणार आहोत जे आपल्याला दिलेलं आहे. 1/3 x अधिक y बरोबर 10/3 आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. तर सर्वप्रथम आपण समीकरणाला 1 आणि 2 नंबर देऊन घेऊ. 1/3 x अधिक y बरोबर 10/3. समीकरण 1 होईल. समीकरण 2 होईल 2x अधिक 1/4 y आणि बरोबर 11/4. हे समीकरण 2 होईल. आता समीकरण अपूर्णांकामध्ये आलं म्हणजे समीकरण 1 मध्ये जे अपूर्णांक आले ज्यांचा छेद बघून घ्यायचा. छेद किती आलाय? 3. त्या दोघांचा पण छेद सारखा आहे. 2 छेद आले तर दोन्ही पण 3च आहेत. मग त्या 3नच गुणायचं समीकरण 1ला. समीकरण 1ला कितना गुणायचा? जे छेद आलाय त्यानंच 3ने गुणून 3ने व 2ला कितना गुणावं लागेल बघा. 2 मध्ये छेद कोणता आलाय? 1च आलाय, तो आहे 4. आणि 2 वेळेस पण आलाय पण 4च आलाय. म्हणजे व समीकरण व 2ला कितना गुणावं लागेल? मग 4ने गुणून. मग गुणल्यानंतर गुणताना लिहून घेतो मी. पहिल्यांदा समीकरण 1च्या प्रत्येक पदाला म्हणजे या पहिल्या पदाला 1/3 x ला 3 न गुणायचे. त्याच्यानंतर दुसरं पद आहे y, त्याला पण 3 न गुणायचे. त्याच्यानंतर बरोबर चिन्ह आणि तिसरं पद आहे 10/3 आणि त्याला पण 3 न गुणायचे. जर अपूर्णांकात आलं गुणाकार तर 3 कॅन्सल. इथं आला x अधिक हे जर इथं सरळ आलेत म्हणजे गुणाकार करावं लागेल. इथं आला 3y गुणाकार बरोबर. इथं पण अपूर्णांकात आले म्हणजे कट आणि उत्तर राहिलं 10. हे समीकरण 3 बनलं. आता समीकरण 2ला 4 न गुणायचं आहे. मग हे बघा 4 गुणिले 2x मग अधिक चिन्ह हे 1/4 y आणि त्याला पण 4 न गुणलं आणि हे बरोबर चिन्ह आणि 11/4ला आणि त्याला पण 4 न गुणलं. हे 4 कटले, हे 4 कटले, खालीवरी आले की कट करायचे. इथं खालीवरी नाहीत, गुणाकार होईल. 4 दुने 8x. इथं कट झालेले आहेत म्हणजे इथं झाले 1y. 1 काय लिहायचा नाही बरोबर. इथं झालेत 11. हे समीकरण 4 बनलं. तर बघा आता 3 आणि 4 जे समीकरण भेटलेत आपल्याला तर 3 आणि 4 वर लक्ष द्या. इथं x आहे म्हणजे याचा सहगुणक 1 आहे, याचा सहगुणक 8 आहे. हे काय करता येणार नाही. पुन्हा याचा सहगुणक 3 आहे, इथं सहगुणक दिला नाही म्हणजे 1 आहे. मग समीकरण 4ला जर आपण 3 न जर गुणलं तर आपल्याला जे 5वं समीकरण भेटणार आहे तर 3y वालं भेटन. मग आपण काय करू? समीकरण 4ला 3 ने गुणून मग 3 न गुणून घेऊ 4ला. 3 न गुणताना 3 8 24x अधिक चिन्ह 3 1 3 y बरोबर 3चा 11चा गुणाकार 11×3 = 33. हे समीकरण 5 बनलं. आता समीकरण 5 आणि समीकरण 3 वर लक्ष द्या. इथं पण 3y आहेत, इथं पण 3y आहेत आणि दोघायला अधिक चिन्ह आहेत. दोघांना सारखे चिन्ह आहेत. सारखे चिन्ह असतील तर काय करणे? वजाबाकी करून लिहिणे. मग लिहू समीकरण किती? 3 व 5 ची वजाबाकी करू. वजाबाकी करून
3 आणि 5ची वजाबाकी करायला घेऊ. मग 3 आणि 5ची जर वजाबाकी करायला घेतली आपण तर 3 नंबरचं समीकरण मी इथं लिहितो, जे दिलेलं आहे आपल्याला x अधिक 3y बरोबर 10 आणि 5 नंबरचं समीकरण लिहितो, जे आहे आपल्याकडे 24x अधिक 3y बरोबर 33. मग यांचे चिन्ह बदल होईल, याचं होईल बदलून वजा चिन्ह, हे अधिक आहे म्हणजे याचं बदलून होईल वजा चिन्ह, हे अधिक आहे म्हणजे याचं बदलून होईल वजा चिन्ह. मग 1x मधून 24x काढून टाकायचे आपल्याला, म्हणजे 24 मधून 1 गेला 23x राहिले, पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा असल्यामुळं वजा 23x राहिले. 3y तर कॅन्सलच झाले बरोबर 10 मधून 33 काढून टाकायचे, मग जात नसल्यामुळं 33 मधून 10 काढून टाकले 23 राहिले, पण मोठ्या संख्येचे चिन्ह वजा असल्यामुळं वजा 23 राहिले. हे वजा 23 इकडे गुणाकारात आहेत, इकडे आल्यावर x बरोबर किंमत येईल वजा 23 भागिले वजा 23, वजा वजा कॅन्सल पहिल्यांदा, आणि x बरोबर 23 × 23 म्हणजे x ची किंमत आली य. मग x बरोबर य ही किंमत कोणत्याही समीकरणात 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर कुठल्याही समीकरणात ठेवायची आणि आपल्याला y ची किंमत मिळवायची. 1 नंबरमध्ये समीकरणात जर ठेवलं तर अपूर्णांकात आहे, मग नको ठेवायला. 2 मध्ये पण अपूर्णांक आहेत, तिथं पण नाही ठेवलं तरी चालेल. आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. x बरोबर 1 ही किंमत समीकरण किती मध्ये ठेवायची आपल्याला? समीकरण 3 मध्ये ठेवून मग 3 नंबरचं समीकरण इथं लिहून घेतो. 3 नंबरचं समीकरण होतं आपल्याकडे x अधिक 3y बरोबर 10. मग xच्या जागी आपण ठेवला अधिक 3y जशाला तसं बरोबरचे 10 जशाला तसे, अधिकवाला म्हणजे इकडे राहील 3y बरोबर 10 वजा म्हणजे 3y बरोबर येतील 10 मधून 1 गेला 9 आणि y बरोबर येतील 9 भागिले 3 आणि मग y बरोबर येतील 3 न 9 ला भागितलं 3 त्रिक 9 म्हणजे y बरोबर येतील 3. मग y बरोबर 3 आल्यानंतर आपल्याला उकल लिहून ठेवायची, जे आपल्याकडे येईल उकल x चं उत्तर अगोदर जे आलेलं आहे 1 आणि y चं उत्तर नंतर जे आलेलं आहे 3. उकल आपली आली 1,3. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आकृती कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.